नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत. ऐश्वर्या आणि जानकी आता बाहेर आलेले असतात. ऐश्वर्याला गोळी देते आणि ती बाहेर येते. आता जानकी तिला खुणावते की तू गोळी खाऊ नकोस, टाकून दे. ऐश्वर्याच्या लगेच मागे जानकी येते आणि म्हणे, वंश थांबाओ, उत्तर द्या. ऑफकोर्स, बोल ना, काय विचारायचं. ऐश्वर्याला औषध दिलं, पण काळजीपोटी की तिच्यावर संशय होता म्हणून औषध द्यायला गेला होता. बरी जरा चपापलेली असते. जानकी डायरेक्ट प्रश्न विचारते, तू असं का विचारतीये, सांग बरं. मला माहिती ना तुमच्या दोघींमधलं नातं काय, आणि तरी सुद्धा अगदी काळजीने घाईघाईने औषध द्यायला गेला, हे स्वीकारणं जरा जड जात आहे. आणि एवढं प्रेम दाखवणं, एवढे काळजी असणं जरा अवघड आहे ना, म्हणून मी प्रश्न विचारला. तर ऐश्वर्या काय करते ना त्या रूम मध्ये ते बघायला तुम्ही गेला होता. तिची काळजी वगैरे तुम्हाला अजिबात नाहीये, पण वंश माझ्यावर विश्वास ठेवा, ती बदलली आहे. पहिल्यासारखी ऐश्वर्या नाही राहिली आहे, ती खरंच सुधारली आहे. प्लीज तिच्यावर विश्वास ठेवा. ऐश्वर्याच्या मनात तुमच्याबद्दल कुठलाच वेडावाकडा विचार नाहीये. विश्वास ठेवा माझ्यावर प्लीज वंश, प्लीज. ती बदलली आहे आणि बदललेल्या माणसाला अजून बदलण्यासाठी आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे. प्लीज माझ्यावर तरी विश्वास ठेवा वंश, प्लीज. आता शर्वरी जागेवर पकडलेली असते जानकीने, त्यामुळे तिची बोलती बंद झालेली असते. तिच्या वाकड्याचा विचार नाही करणार, बिलीव्ह मी. मनातनं सगळं काढा आणि एक चांगली फ्रेंडशिप तिच्याशी करा. वहिनी तू एवढं म्हणतीये तर मी नक्कीच प्रयत्न करेन. मनात असं काहीच नव्हतं, पण तुला पटताय ना ती बदलली आहे, तर ठीक आहे, मी सुद्धा मान्य करते. आता काहीच वाटत नाहीये, मी सुद्धा आता मान्य करणार की ती खरंच बदलली. की म्हणते मला माहिती होतं वंश तुम्ही माझं ऐकाल. चला बरं, आता पूजेसाठी उशीर होतोय, पटकन चला. दोघी निघून गेल्यावर ऐश्वर्या पटकन त्या बेडवरून उठते, तोंडातली गोळी खिडकीतनं बाहेर टाकून देते आणि म्हणते, बरं झालं जानकीने वेळेत मला अलर्ट केलं, नाही तर आज पचकाच झाला असता. शर्वरीने मला पकडलं असतं आणि सगळ्या गोष्टींचं खापर माझ्यावर फोडलं असतं. ती शर्वरी तर कशी आहे माहिती आहे ना. ऐश्वर्या इतकी रिलॅक्स फील करते की एकदाची जी शर्वरी गेली आणि तिच्या तावडीतून मी वाचले. आज जर जानकी मला थोड्यात अलर्ट करत नव्हती तर मी आज पकडले जात होते. ऐश्वर्याला फार छान आणि रिलॅक्स वाटत असतं की मी थोडक्यात वाचली आहे. स्वतःलाच म्हणते ऐश्वर्या रिलॅक्स, ऐश्वर्या रिलॅक्स, कारण ती खूप हायपर झालेली असते. अशी चूक परत होता कामा नये. खूप खूप डोळ्यात तेल घालून हे काम करायला लागणार. लोक देव दर्शनाला जाणार आहे तेव्हा तर वेळ मिळणारच ना, मग तेव्हा काय ते शोधूच या. काय गडबड करायला नको. म्हणते आता फक्त शांत राहणं हेच सगळ्यात मस्ट आहे. उद्या बघूचे आपण काय आणि कसं करायचं. आता परत बेडवर झोपून घेते, जेणेकरून तिचं खरंच दुखतंय असं सगळ्यांना कळावं. रंग आलेलं असतो. ऐश्वर्याला काय झालंय ग बहिणी, तब्येत ठीक आहे ना त्यांची. डोकं दुखत होतं ना, आराम करती, काळजी करू नका भाऊजी, बरं आहे तिला. म्हणतात चला आता पुढच्या विधीला सुरू करूया आपण. म्हणतात हातातली सोन्याची अंगठी काढायची आणि त्याने जे नाव ठेवायचंय ना या तांदळावर ते नाव कोरा. आता सोन्याच्या अंगठीने ते नाव कोरलेलं असतं. जे राहुलला शर्वरीचं नाव ठेवायचंय ते नाव कोरलेलं असतं. गुरुजी म्हणतात तीनदा त्यांच्या कानात सांगा आणि आता नमस्कार करायचं आणि उभं राहायचं. आपला विधी इथे संपन्न झाला आहे. सगळं छान आणि आनंद आणि पूजा पार पडलेली असते. एकंदरीत सगळंच व्यवस्थित झालेलं असतं. जानकी ऐश्वर्याचं प्लॅनिंग सुद्धा आणि शर्वरीची ती पूजा आहे, ती पूजा वगैरे सगळं छान व्यवस्थित पार पडलेलं असतं. त्या सगळ्या मोठ्या लोकांचे आशीर्वाद घेत असतात अगदी जोड्यानं. गुरुजींचं काम झालेलं असतं. गुरुजी आता जरा बाहेर जातात. सुमित्रा म्हणते पूजा छान झाली, खूप छान झाली. तुम्हाला आता काय खेळ खेळायचे आहेत ना ते खेळ खेळू शकताय तुम्ही. म्हणते ऐकस काय गरज आहे या सगळ्या खेळा वेळाची, काही गरज नाहीये, नको हे खेळ वगैरे प्लीज. तर दुसरं लग्न आहे, खेळ वगैरे खेळायची काही गरज नाही असं मला वाटतं. कशाला लवकर निघायला लागणार आहे ना आपल्याला, झोपूया आपण, कशाला हे खेळ बीळ खेळायचे. ती म्हणते शर्वरी वंश आहे ना बरोबर बोलताय, खेळ वगैरे काही खेळायला नको, आपण लवकर झोपूया कारण सकाळी लवकर देवदर्शनासाठी जायचंय. आणि खेळ खेळणार होतो कारण ऐश्वर्याला फार उत्साह होता, तिला खूप आनंद होता आपण खेळायला हवंय म्हणून. तिचीच तब्येत बरी नाहीये म्हटल्यावर आता कोण खेळ खेळणार आणि कोण इंटरेस्ट दाखवणार. मलाही बरं वाटत नाही आणि शर्वरी वंशांची पण इच्छा नाहीये, त्यामुळे असू दे, नको हे खेळ वगैरे. त्या म्हणते चालेल, मी सुद्धा शर्वूच्या आनंदासाठीच म्हणत होते, असू दे चालतंय. की म्हणते रात्रीच्या जेवणाचं बघते, लवकर जेवण करून झोपूया आपण कारण सकाळी सुद्धा लवकर उठायचंय ना. सुमित्रा म्हणते हो हो. सगळं काम झालेलं असतं. आता या तिघी जणी निवांत अशा भेटलेले असतात. अवंतिका, जानकी, ऐश्वर्या. थँक्यू सो मच जानकी, तू वेळेत जर मला थांबवलं नसतं तर आज मी पकडले असते. आणि मी जर पकडले असते तर त्या शर्वरीने काय तमाशा घातला असं तुला माहितीच आहे. शर्वरीने सगळं घर डोक्यावर घेतलेलं असतं. पूजा तर लांब राहिली. थोडक्यात तू वाचवलं म्हणून मी वाचली, नाही तर माझं काय खरं नव्हतं. जानकी सांगितलं होतं ना मी, घरात सगळे असताना एवढी मोठी रिस्क घ्यायची गरज नाहीये, पण नाही, तुला ऐकायचं नसतं ना ऐश्वर्या. आज जर पकडले असते तर केवढ्याला पडलं असतं. म्हणते सॉरी सॉरी. जानकी म्हणते काय सॉरी म्हणते, तू ऐकत का नाही ऐश्वर्या, का हट्टीपणा करतीस. घरी म्हणू नकोस, तुला जे करायचं होतं ते चांगल्यासाठीच करायचं होतं हे मला कळतंय. पुढे जे काय करायचंय ना व्यवस्थित गोष्टींचा अंदाज घ्यायचा आणि मगच करायचंय, कळतंय का.
जानकी म्हणते उद्याचं टेन्शन आलंय, उद्या काय करायचं आणि कसं. आई तर म्हणताय सगळ्यांनी जायचंय देवदर्शनाला, मग आपल्या इथलचं प्लॅनिंगचं काय. ते देवीच्या दर्शनाला गेलो, झडती कशी घेणार, शक्यच नाहीये ग ऐश्वर्या. इतकं टेन्शन आलंय ना ऐश्वर्या, त्याच्यानेच डोकं दुखायला लागलंय माझं. ऐश्वर्या म्हणते जानकी एवढं काय टेन्शन घेतीये, पण जसं आज डोकं दुखलंय तसं उद्या पण डोकं दुखणार. मग डोकं दुखल्यावर मला झोपायला लागतं. सोपं वाटतंय काय ग, शर्वरी माणसांना ओळखलं नाही का, आज कशी गोळी दिली तुला जबरदस्तीने. डोकं तुझ्याही पुढे चालतं. चढ काहीतरी नाटक करतील, ते थांबतील मुद्दाम, कळतंय का तुला. एक्झॅक्टली. अवंतिका म्हणते बरोबर बोलतीये जानकी. दर्शनाला निघायचं आणि निघाल्यावर हे करायचंय, कळतंय का. अगदी गाडीत बसायची वेळेला मग हे नाटक करायचं. मग गाडीत बसलेले असतील, मागं फिरता येणार नाही ना, त्या वेळेला असं करायचं. त्यांना मागं फिरताच येणार नाही, बरोबर आहे का. त्या वेळेला काही प्लॅनही करता येणार नाही. अवंतिका म्हणते योग्य आहे वहिनी, तुम्ही जे म्हणताय ते खूप छान आणि योग्य आहे. आपण असंच करूया, गाडीत बसल्यावर दुखायचं नाटक करायचं. त्या प्लॅन प्रमाणे सगळं काही करायचंय, कळतंय का. अवंतिका 4 तास तर तुम्हाला लागणार आहे, तेवढ्यात खोलीची झडती पण घेऊन होतीये. मेसेज वगैरे करून ठेव. येस वहिनी, मी करेन तुम्हाला मेसेज, डोंट वरी. 4 तास काही धोका नाहीये, तुम्ही काहीही करू शकता. वेळ हवाच असेल तर मला सांगा, मी करेल बरोबर मॅनेज. जास्तीत जास्त वेळ मिळेल याचा प्रयत्न करीन. त्यामुळे तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही निवांत करू शकता. मी म्हणते शर्वरी वंशांची सुटका करून जर आपण चूक केली असेल तर ती चूक सुधारायला लागणार आहे. काहीही झालं तरी सगळ्याच्या मुळाशी जायचंय म्हणजे जायचंच आहे. काहीही झालं तरी गुन्हेगार कुणीही असो, शिक्षा ही त्याला व्हायलाच हवी. कुणीही असला गुन्हेगार तरी त्याला फाशी ही झालीच पाहिजे. जानकी म्हणते एकदा चूक झालीये, परत परत तीच चूक होणार नाही. गुन्हेगाराला शिक्षा मिळणार आणि ती आपण मिळवून द्यायची. इकडे आता ऋषिकेश झोपलेला असतो, तो बाजूला जानकीला बघतो, तो जानकी नसते. त्याला लगेच जाग येते की जानकी कुठे गेली एवढ्या रात्री. आता जानकी शोधायला लागते, कुठे गेली होती एवढ्या रात्री. तेवढ्यात काय जानकी आतमध्ये आलेलीच असते. संपल्या ना म्हणून पाणी प्यायला गेले होते. तुला होतं मग का उठला ऋषिकेश. जाग आली, तू बाजूला नव्हती म्हणून पटकन उठून बघितलं कुठे गेली. काय घाबरलो ग मी, बघायला निघालो होतो मी. माझ्यामुळे झोपमोड झाली ऋषिकेश, खरंच सॉरी. किती काळजी करता हो ऋषिकेश. काय की काळजी तर करणारच ना, असं कसं बोलतीयस तू. आणि तू या घरासाठी किती आणि काय काय करतीस मला दिसत नाहीये, मला कळत नाहीये. होय, धडपडतीये, काही ना काहीतरी प्रयत्न करतीये. प्रत्येक वेळेला संकट आलं की ते संकट दूर कसं होईल यासाठी स्वतः लढते, स्वतः धडपड करते. काळजी तर वाटणार ना ग जानकी. दिवसांनी खूप चांगली आणि शांत अशी झोप लागली तुला, खरं सांगतो मी. ठीक केलंस ना, त्यामुळे खूप रिलॅक्स वाटत होतं आणि निवांत असं झोपलं होतं मी. देवाची कृपा होती म्हणून सगळं व्यवस्थित छान असं झालंय ऋषिकेश. मी असं काही केलेलं नाहीये. देवाची कृपा आहेच ग, देवाच्या कृपेमुळे तर सगळं छान आणि व्यवस्थित आहेच. पण देवाला साथ तू देतीयस ना, तुला साथ देव देतो आणि साथ तू देवाला साथ देते, त्यामुळे तर अजूनच सगळं छान होतंय आमचं. की म्हणते बासा ऋषिकेश, एवढ्या रात्री माझं कौतुक करताय, झोपून घ्या आता. तुझं कौतुक मी दिवस रात्र करणार आहे जानकी, कारण तू कौतुक करावं असंच काम करते ना. त्या घरासाठी काय काय केलंय कोणापासूनच लपलेलं नाहीये, सगळ्यांनाच माहिती तू काय आणि कसं केलंय. त्यामुळे जानकी कौतुक केलंच पाहिजे आणि त्याचा मला अधिकार आहे की तुझं कौतुक करायचं आणि तुला हक्क आहे की ते कौतुक ऐकून घ्यायचं, कारण तू सगळ्यांसाठी तेवढं केलंच आहे. थँक्यू सो मच, आमच्या आयुष्यात आली आणि एवढं छान लाईफ आम्हाला जगायला देतीये. कुठलंही संकट असलं तर आधी स्वतः सामोरं जातीस. थँक्यू सो मच जानकी. आज सुद्धा तू शर्वरीच्या बाबतीत जो निर्णय घेतला तो खरंच छान आणि योग्य होता. जानकी म्हणते ऋषिकेश, मी तुमच्या आयुष्यात आले म्हणून तुम्ही मला थँक्यू म्हणताय, मग मी काय करायला पाहिजे. तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं तर जगच बदललं, पूर्ण आयुष्यच बदलून गेलंय ऋषिकेश. मी तुमच्या आयुष्यात आल्यापासून मला काय काय मिळालंय, मी काय काय सगळं घेतलंय, तुम्हाला काय आणि कसं सांगू. मग तुम्हाला मी किती वेळा थँक्यू म्हणू. सुख मिळालं, समाधान मिळालं, एक कुटुंब मिळालं, याचे काय आणि किती किती आभार मानू तुम्हीच सांगा बरं ऋषिकेश. तुम्ही माझ्यासाठी काय काय केलंय, मी कसं आणि काय सांगू तुम्हाला. त्या गोष्टींचा आनंद किंवा थँक्यू मी शब्दात वर्णनच करू शकत नाहीये ऋषिकेश. तुम्ही जे काही केलंय ना ते शब्दात मांडण्यासारखं नाहीच आहे. तुम्ही जे आता थँक्यू वगैरे मला म्हणताय ना ऋषिकेश, हे सगळं का करू शकले. तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होता, प्रत्येक वेळेला मला साथ दिली म्हणून मी सगळं काही करू शकली. जर तुम्ही साथ दिली नसती आणि ऋषिकेश सगळ्यात महत्वाचं माझ्यावर जर तुम्ही विश्वासच ठेवला नसता तर मी कसं करू शकले असते. त्यामुळे मी तुम्हाला थँक्यू म्हणायला हवंय ऋषिकेश, तुम्ही नाही म्हणण्याची गरज आहे. काय जानकी, अगं काहीतरी क्रेडिट स्वतःला घेत जा की. मलाच कसलं थँक्यू म्हणतीये, मी कशातच नव्हतो. ऋषिकेश, तुम्ही ठामपणे उभे होता, माझ्या सोबत होता म्हणून मी सगळं काही करू शकली आणि सगळं काही छान झालंय तुमच्या आणि माझ्या दोघांच्या साथीने, प्रयत्नाने. माझे एकटीच असं काहीच नाहीये हो ऋषिकेश. जानकी असं नाही, जे तुझं आहे आणि तुझं क्रेडिट हे तुला मिळायलाच हवंय. जानकी, जबरदस्तीने कोणतंही आम्हाला क्रेडिट द्यायला जाऊ नकोस. तू जेव्हा जेव्हा जो निर्णय घ्यायची त्या वेळेला प्रत्येक वेळेला आम्ही तुझ्या विरोधातच होतो, कोणत्याच निर्णयामध्ये तुझ्या बरोबर आम्ही नव्हतोच. तरी सुद्धा तू तुझा निर्णय तो ठामपणे अगदी तू तशीच उभी राहायची आणि खंबीरपणे सांगायची की मी जे करते तेच योग्य आणि तेच झालं पाहिजे. आम्ही कितीही विरोध केला तरी आमच्या विरोधाला जुमानत नव्हती आणि खरं काय ते करण्याचा तू प्रयत्न करायची आणि शेवटी काय यश हे मिळायचंच. आत्तापर्यंत तर असंच घडत गेले आणि इथून पुढे सुद्धा असंच घडणार. प्रत्येक वेळेला तू काहीतरी आमच्यासाठी चांगलं करायला जाणार
आणि आमचा काहीतरी गैरसमज झाल्यामुळे आम्ही तुझ्या विरोधात उभं राहणार. तरी सुद्धा एवढ्या सगळ्या गोष्टींना विरोध पत्करून तू पुढे जातीस, यश मिळवती, याचंच खूप कौतुक आहे ग जानकी. त्यामुळे जेवढं काय क्रेडिट आहे ना, फक्त आणि फक्त तुझं आहे, यात आमचा काही एक वाटा नाहीये. आईच्या चेहऱ्यावर जे काही समाधान आहे, जे काही आनंद आहे ना, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे जानकी. त्यामध्ये कुणाचाच काही वाटा नाहीये. तू सगळं काही केलंय म्हणून आई इतकी समाधानी आणि किती शांत होती. आज इतकी शांत झोप लागेल ना आईला की बस. कारण शर्वरीचं सगळं व्यवस्थित झालंय, मार्गी लागलंय. आईला यापेक्षा अजून काय हवंय? शर्वरीचीच तिला काळजी होती ना. सगळं छान केलंय तू. त्यामुळे आई आता टेन्शन फ्री असणार आणि निवांत अशी झोपलेली असणार. त्या शांत झोपेचं कारण तू आणि शर्वरीच्या या आनंदाचं, सुखाचं कारण सुद्धा तू आहे जानकी. आणि हे क्रेडिट तुला घ्यायलाच पाहिजे. तू सगळं काही शांतपणे सगळं हँडल केलं, सगळ्यांची समजूत काढली, शर्वरीच्या लग्नासाठी आम्हाला तयार केलं आणि म्हणून कुठेतरी जाऊन हे सगळं सक्सेस झालंय. थँक्यू सो मच जानकी. तुझ्या आणि तुझ्यामुळेच फक्त हे झालंय. बाकी आमच्या कुणाचा काही एक याच्यामध्ये वाटा नाही. माहितीये का जानकी, मला काय वाटतं, प्रत्येक घराघरामध्ये तुझ्यासारखी जानकी जर आली तर सगळ्यांना तुझ्यासारखी जानकी मिळाली तर काही टेन्शनच राहणार नाही. प्रत्येक घर छान आणि व्यवस्थित असणार. तुझ्यासारखी जानकीचं प्रत्येक घरात जन्माला आली तर कुठल्याच घरात टेन्शन, वाद, कलश, काहीही कलह वगैरे काहीही राहणार नाहीये. फक्त सुख, शांती, समाधान एवढंच राहील. जानकी यायला हवी ना ग प्रत्येक घरात. अशीच जानकी. घर स्वर्ग होईल. स्वर्ग नुसतं घर नाही तर ते स्वर्ग राहणार. तुझ्यामुळे ते नंदनवन होणार. की म्हणते ऋषिकेश, मला काय वाटतंय माहिती का, तुमच्यासारखा सपोर्टिव्ह, समजूतदार, साथ देणारा, प्रेम करणारा आणि सगळ्या गोष्टी शांतपणे हँडल करणारा नवरा जर मिळाला तर खरंच ते घर स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही ऋषिकेश. त्यात महत्वाचं काय माहिती का ऋषिकेश, तुमच्यासारखा जोडीदार मिळणं याला भाग्य लागतं. आणि कदाचित ते भाग्य माझं आहे. सगळ्यांचंच असलं तर आपल्या घरासारखं सगळ्यांचं गोकुळ होणार. बरोबर आहे का ऋषिकेश? प्रत्येक जानकीला तिचा ऋषिकेश हा मिळायलाच हवाय. आणि मग असा ऋषिकेश असेल तर कुठलंही संकट असू दे, प्रत्येक जानकी एवढ्या हिमतीनेच लढणार आणि प्रत्येक गोष्टीवर मात करणार. काय म्हणणं आहे ऋषिकेश? आता ऋषिकेशची तर बोलतीच बंद केलेली असते. ऋषिकेश जानकीचं कौतुक करायला लागलेलं असतो. जानकीच इतकं कौतुक करते ऋषिकेशचं की ऋषिकेश म्हणजे आता मी तरी काय बोलणार. जानकी फिरून फिरून स्वतःचं क्रेडिट तुम्हाला दिलंच. दोघंही खूप गोड असे हसतात कारण सगळं छान झालेलं असतं आणि ऋषिकेशला मोठा भाऊ म्हणून एक समाधान असतं की माझ्या शर्वरीचं आयुष्य आता मार्गी लागलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी छान अशी सगळे फ्रेश तयार झालेले असतात कारण कुलदैवतेच्या दर्शनाला जायचं असतं. आता एवढी लोक असतात आणि 2 गाड्यांमध्ये कोणी कोणत्या गाडीत बसायचं याचं नियोजन ऋषिकेशने लावलेलं असतं की लेडीज सगळ्या लोकांना मी घेऊन येतो, शर्वरी तू राहुलच्या सोबत सौमित्रच्या गाडीत निघून जा. शर्वरी म्हणते ऋषिकेश दादा, मला काय म्हणायचं माहिती का, हे जेंट्स लोक एका गाडीत जाऊ दे आणि मी, ऐश्वर्या वहिनी, जानकी वहिनी, अवंतिका वहिनी आम्ही एका गाडीत येतो. कसं वाटतंय तुम्हाला? आयडिया कशी आहे माझी? ह्या शर्वरीला या तिघींना एकटं सोडायचं नसतं. हिला यांच्यावर अजून सुद्धा विश्वास नसतो. त्यामुळे ती पुढच्या गाडीत जायला तयार नसते. ती म्हणते मागच्या गाडीत मी यांच्याबरोबर येईन, तुम्ही लोकांनी पुढे जा, आम्ही बायका सेपरेट गाडीत येऊ आणि आईला घेऊन तुम्ही जा सगळेजण. कसं वाटतेय माझी आयडिया? त्या म्हणते काय चाललंय हिचं. जानकी आता हसते आणि म्हणते वंश लग्नानंतर पहिल्यांदाच चाललाय देवदर्शनाला. नंतर देवदर्शनाला जोडीने जायचं असतं वंश, एकटं एकट्यानं नसतं फिरायचं. एकटं कसं जाणार? आता राहुल काय लाजलेला असतो कमालीचा. वा, मित्र म्हणते अगदी बरोबर बोलतीये जानकी, जोडीनंच जायला हवंय. देवदर्शनाला चाललोय ना लग्नानंतर पहिल्यांदाच, मग जोडीनच गेलं पाहिजे. त्या म्हणते शर्वरी आम्ही आहोत ना गो तुझ्या बरोबर, तू कुठे एकटी आहेस? आम्ही सगळे आहोत की. चल राहुल आणि आपण एका गाडीतनं जाऊया. मित्र चला निघूया का? सौमित्र म्हणतो हो चला. आता रेडी झालेले असतात आणि आता हे निघालेले असतात. ऐश्वर्या, जानकी, अवंतिका सगळे छान असे तयार झालेले असतात. जानकी म्हणते चला आता उशीर होतोय, पटकन निघायला हवं, अजिबात उशीर करायचा नाहीये. त्यांनी प्लॅनिंग केलेलं असतं आणि यांना बरोबर काढून दिलेलं असतं. आता सारंग सुद्धा मागेच थांबलेलं असतो. सारंग, ऋषिकेश, जानकी आणि ऐश्वर्या आता हे 4 जण मागच थांबलेले असतात. ऋषिकेश म्हणतो चला आता आपण सुद्धा निघूया, आपण जास्ती वेळ घालवण्यात अर्थ नाहीये, बरोबर जायचंय म्हटल्यावर लगेच निघायला हवंय आपण. म्हणते थांबा ऋषिकेश, जरा पाण्याची बॉटल आणते मी, मग आपण निघूच या. लगेच ऐश्वर्याने नाटक सुरू केलेलं असतं. जशी जानकी पाण्याची बॉटल आणायला जाते, ऐश्वर्या म्हणते आई ग माझं डोकं दुखतंय. अरे बापरे. सारंग तिथेच असतो. सारंग म्हणतो ऐश्वर्या काय होतंय तुम्हाला? ऐश्वर्या काय होतंय? सारंग आता ऐश्वर्याचा हात पकडतो आणि तिला खुर्चीवर बसवतो. ऋषिकेश सुद्धा घाबरलेला असतो. अरे ऐश्वर्या काय झालंय अचानक? आता तर चांगली होती ना तू. इतका घाबरलेला असतो. ऐश्वर्या काय होतंय तुम्हाला? सांगा की नेमकं काय चाललंय तुमचं? ऐश्वर्या म्हणते डोकं दुखतंय, गरगरल्यासारखं होतंय, मला काय होतंय ना तेच सांगता येत नाहीये. कालपासून मला त्रास होतोय, कालही असं झालं आणि आत्ताही तेच. म्हणतो
फार अवघड दिसतंय मला, कारण कालही असंच झालं, आजही तेच होतंय. काय हे रोज रोज ऐश्वर्या, डॉक्टरांच्याकडे गेलं पाहिजे आपल्याला. आपण डॉक्टरकडे जाऊया. ऐश्वर्या म्हणते नाही नको नको, कशाला, आधी डॉक्टरांच्याकडे जाऊया, औषध वगैरे घेऊन मग तुम्ही घरी आराम करा, आधी आपण डॉक्टरांच्याकडे जाऊच या. जानकी म्हणते काय झालंय ऐश्वर्याला सांगा की. ऐश्वर्या म्हणते अगं माझं डोकं दुखतंय आणि चक्कर आल्यासारखं होतंय, उभंच राहत नाहीये मला. म्हणते अरे देवा, हे असं काय चक्कर येणं, डोकं दुखणं, हे चांगलं नाही आहे ऐश्वर्या. असं वाटतंय की आपण डॉक्टरांच्याकडे जायला पाहिजे. सारंग भाऊजी, ऋषिकेश पुढे वा, मी ऐश्वर्या डॉक्टरांच्याकडे घेऊन जाते आणि मग येते माझी. ऋषिकेश म्हणतो असं असेल तर सगळे जाऊ की डॉक्टरांच्याकडे. आता आम्ही मागे थांबायचं, तुम्ही पुढे जायचं, त्यापेक्षा आपण सगळेच जाऊ की, नको थांबायला. सारंग म्हणतो नाही नाही, सगळेच जाऊया, आम्हालाही जरा बरं वाटेल ना सोबत गेलो तर. ऐश्वर्या चला आपण जाऊच या. ऐश्वर्या म्हणते नको डॉक्टरांच्याकडे वगैरे, डॉक्टरकडे जायची गरज नाहीये, थोडासा आराम केला की बरं वाटेल. तुम्ही जा देवदर्शनाला, माझ्यामुळे तुम्ही देवदर्शन थांबवू नका, मी जरा गोळी वगैरे घेते आणि आराम करते. जानकी म्हणते असं म्हणणं आहे का तुझं, नाही जायचंय का तुला? मग माझ्याकडे गोळी, मी तुला गोळी देते, ती गोळी घेऊन आराम करशील का तू ऐश्वर्या, म्हणजे आपोआप तुला बरं वाटेल. थांब मी तुझ्यासाठी गोळी आणते, मग तू गोळी घेऊन तुझ्या रूममध्ये तू आराम कर. कसं आहे ना ऐश्वर्या, जरा आराम केला, व्यवस्थित झोप झाली ना, तरी सुद्धा तुझं डोकं बरं होईल. कदाचित ही धावपळ धगधग आहे ना ग, म्हणून मग तुझे डोकं वगैरे दुखतंय. व्यवस्थित झोप नाही झाली ना तरी सुद्धा डोकं दुखतं. की म्हणते ऋषिकेश, सारंग भाऊजी तुम्ही दोघेही पुढे व्हा, हिला बरं वाटलं तर मग मी हिला घेऊन येतीच. नाही बरं वाटलं तर मी घरीच थांबेन, बरं वाटलं तर मी तिला घेऊन येईन. तुम्ही देवदर्शन थांबवू नका, निघालात ना आता तुम्ही जा बरं, तुम्ही जाणं गरजेचं. पेन्शनच्या बरोबर जायला नको का, त्यांना वाईट वाटणार नाही का? तुम्ही दोन्ही भावांनी जा, आपली बहीण देवदर्शनाला चालली, पहिल्यांदाच तुम्ही जाणं गरजेचं आहे. लगेच सारंग म्हणतो तसं असेल तर तू आणि दादा जा, मी थांबतो ऐश्वर्याच्या बरोबर घरी, तू जा बरं दादाला घेऊन. ऐश्वर्या म्हणते सारंग जा तुम्ही प्लीज, डोंट वरी, जानकी आहे ना ती घेईन माझी काळजी, तुम्ही जा सारंग, आता तुम्ही निघालात तर का थांबताय? जानकी म्हणते ना मी थांबते तर थांबू द्या तिला, तुम्ही जा. आणि जानकी घरी थांबल्यावर काही टेन्शन आहे का आपल्याला? म्हणते सारंग भाऊजी, बाई माणूस असेल तर जरा फरक पडतो, तुम्ही काय करणार आहे? ऐश्वर्याला काही हवं नको असेल तर तुम्हाला काही सुचणार आहे का? मी थांबतेय घरी, तुम्ही दोघी भावंडांनी जा, मी बघेल, सगळं करेल ऍडजस्ट, जा तुम्ही प्लीज. त्यांना खूप वाईट वाटेल, तुम्ही का ऐकत नाही आहात? जाऊन या म्हटल्यावर जाऊन या की, का तुम्ही ऐकत नाही आहात? की इतका हट्ट करते, इतका आग्रह करते की ऋषिकेश प्लीज प्लीज तुम्ही सारंग भाऊजीला घेऊन जा, मी बघते ऐश्वर्याला काय हवं नको ते, आणि काही वाटलं तर मी तुम्हाला फोन लावेन, डोंट वरी, अजिबात काळजी करू नका, तुम्ही जा बाबा. ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या बरोबर बोलते, तिला हवं नको असेल तर ती जानकी तिथे काय बघेल, काय हवं नको तर करून देईन तिला खायला वगैरे, आपण निघूच्या, तू काय करणार इथे थांबून, त्यापेक्षा चल तू आपण आत्ता येऊया. तो ऐश्वर्या काळजी घ्या, काही लागलं तर फोन करा. ऐश्वर्या म्हणते हो मी करेल फोन. ऋषिकेश आणि सारंग जसे घराच्या बाहेर जातात, जानकी आणि ऐश्वर्या लगेच दार लावून घेतात. ठरल्याप्रमाणे मिशन सुरू करायचंय. जानकी चला, मिशन शर्वरी स्टार्ट. जवळ घरातली सगळीच माणसं काढून दिलेली असतात आणि आता मात्र जानकी ऐश्वर्याला पूर्ण घर रिकामा झालेलं असतं. बेडरूम मध्ये आलेले असतात आणि लगेच त्यांनी तपास आता सुरू केलेला असतो. मागच्या वेळेला विक्रांतचा फोन सापडला होता, त्याच्यात नक्की काहीतरी सापडेल, आपण शोधूच या. की सुद्धा शोधायला सुरुवात करते. ऐश्वर्या बरोबर जानकी सुद्धा साथ देत असते. ती सुद्धा आता हिच्या रूमची झडती घ्यायला लागलेली असते आणि झडती घेता घेता काही थोडंफार सापडतं की काय त्याच्यासाठी प्रयत्न करत असतात आणि खूप उचक पाचक सुरू केलेली असते. आता जानकी म्हणते ऐश्वर्या हे बघ, मी जरा तिकडे बघून येते. सामान काढलेलं असतं यांनी कपाटातनं, इकडून तिकडून सगळं सामान काढतात, कुठेतरी काहीतरी सापडणार यासाठी धडपड त्यांची चाललेली असते. सगळं काम पटापट करायचं असतं, कारण ते अगदी 2-3 तासात माघारी येणार असतात. ते बघितलं होतं याच्यात पण पुन्हा एकदा बघू, मग अशी घाईघाईत बघितलं असेल मी. काय असते ना, हिला शंका असतेच, दादा जरा गाडी थांबवणार आहे बाजूला, म्हणून आता सौमित्राने गाडी जरा बाजूला थांबवलेली असते. अरे जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादाची गाडी दिसतच नाहीये, ते का आले की नाही? ते थोडा वेळ उतरायचं का? सुमित्रा म्हणते आत्ता बसलो आणि लगेच कशाला उतरायचंय ग शर्वरी, काय करूया जराशी, असंच ग. दस्तीने ही शर्वरी गाडीच्या खाली उतरलेली असते. अगदी 5-10 मिनिटच झालेली असतात यांना गाडीत बसून की लगेच तिला पाय मोकळे करायचे असतात. ती म्हणते जानकी बहिणी आणि ऐश्वर्या बहिणी कुठे? अगं काय झालं शर्वरी, ऐश्वर्याला बरं वाटत नव्हतं, ऐन वेळेला तिला चक्कर यायला लागली, डोकं दुखायला लागलं, म्हणजे दोघी घरीच थांबून घेतलं, मग आम्ही दोघं आलो. म्हणते मला माहितीये तुम्ही दोघी का आला नाही, तुमचं काय चाललंय आणि काय नाही, तुम्हाला काय वाटतं मला कळलं नाहीये, मला माहितीये ना तुमचं काहीतरी प्लॅनिंग आहे आणि म्हणूनच तुम्ही दोघी घरी थांबला. शर्वरीला आता कळालेलं असतं की नेमकी यांचं काय चाललंय. म्हणते जे काही शोधण्यासाठी थांबला ते तुम्हाला कधीच मिळणार नाहीये, कितीही शोधाशोध करा तुमच्या हाताला काहीच लागणार नाहीये. शर्वरी फार खुश असते, तिला माहिती यांनी किती जरी प्रयत्न केला तरी यांना जे हवंय ते मी मिळूच देणार नाहीये. तुमच्यापेक्षा एक पाऊल पुढचा विचार करते आणि तुमच्या हाताला काहीच लागणार नाही याची गॅरंटी मला आहे. मेकअप वगैरे केलेलं असतो, आता तिला आठवायला लागतं
तेव्हा राहुल म्हणतो चल सगळे वाट बघताय आपल्याला निघायला हवंय चल. लिहिली असते शर्वरी परत थांबते. राहुल म्हणतो काय झालं का आता निघाली आहे ना काय झालंय. मित्रांचा फोन असतो वरच्या बागेत तो शर्वरीने काढलेला असतो आणि हा फोन जो कोणाला मिळाला ना तर अवघड होऊन बसायचा. असा प्रॉब्लेम होऊन जाणार. फॉर्मॅट करायला पाहिजे म्हणजे कुणाला काही संशय येणार नाही. कळतंय का. नसताना कोणी चेक केलं तर कुणाला काही संशय येणार नाही म्हणून आपण याला फॉर्मॅट मारूच या. आता ती फेस लॉक वगैरे ठेवते. फॉर्मॅट वगैरे करायचं असतं शर्वरीला. तेवढ्यात तो आता स्विच ऑफ झालेला असतो. ती म्हणते आता काय बॅटरी संपायची होती लगेच स्विच ऑफ झालाय. आधी चार्जिंग करायला लागेल मग फॉर्मॅट मारायला लागेल. इथे ठेवून काहीच उपयोग नाही. म्हणते अशा ठिकाणी ठेवते ना की बाप जन्मात तो फोन कुणाला मिळणार नाही. त्यांना कितीही शोधू दे आणि कितीही काही करू दे फोन त्यांच्या हाती लागणार नाही. अशा ठिकाणी राहुल मी फोन ठेवते. योग्य ठिकाणी फोन ठेवून आलेली असते त्यामुळे ती बिंदास असते. तिला माहितीये काही केलं तरी फोन त्यांच्या हाती लागणार नाही आणि घरात तर काही पुरावा नाहीच आहे. त्यामुळे त्यांना कितीही काही शोधाशोध करू दे त्यांच्या हाती काही लागणार नाहीच आहे. तरी जाम खुश झालेली असते की कितीही काही केलं तरी यांच्या हाती काही लागत नसतं. त्यांनी इतकं शोधलेलं असतं त्यांच्या हाताला काहीही धागादोरा लागत नाही. शर्वरीने सगळेच पुरावे नष्ट केलेले असतात. काही ठेवलेलंच नसतं त्यामुळे त्यांच्या हाताला काही लागतच नाही. पटावर बॅग असते ती सुद्धा उघडलेली असते. सगळं शोधाशोध करून झालेली असते. काहीही त्यांच्या हाती लागलेलं नसतं. आता या अगदी थकलेले असतात की एवढा सगळा खटाटोप करून हाताला काही चले नाहीये. अरे म्हणते जानकी आपण एवढं शोधून हाताला काहीच लागलं नाही. जानकी म्हणते कदाचित आपण चुकीचा विचार करतोय. उगाच आपण संशय घेतो आणि उगाच खोली तपासतो. नाही जानकी असं नाही. शर्वरीने गुन्हा केलाय आणि सगळ्या गोष्टींमागे तीच आहे. चुकीचा विचार करत नाही होत. तिने सगळे पुरावे लपून ठेवलेले दिसतात. खूप स्मार्ट आहे. तिच्यासारखा विचार करायला हवाय जानकी. बाहेर पडायच्या आधी तिने काही ना काहीतरी बंदोबस्त केला असणार आहे कारण ती इतकी शार्प आहे. ती आपल्या हाताला सहजासहजी काही लागूच देणार नाही. वाटतं काय केलं असेल ग त्यांनी. आय डोंट नो पण एक अंदाज तर बांधू शकते मी. विचार करायला लागणार आणि शर्वरी सारखाच विचार करायला लागणार तरच तिने काय केलंय कसं केलंय हे आपल्याला कळू शकतंय. जानकी आणि ऐश्वर्या इतका डोक्याला त्रास करून घेत असतात की ही शर्वरी नेमकी काय करू शकतेय की आपल्या हाताला काहीच लागणार नाही. की म्हणते ऐश्वर्या तुला आठवतंय का ग शर्वरी माणसाने पैसे चोरले होते तेव्हा ते पैसे माझ्या खोलीत लपवले होते तुला आठवतंय का. ऐश्वर्या म्हणते हो ती फारच हुशार आणि फारच पुढचा विचार करते ग मला सगळंच माहिती. आपण ते पैसे शोधले होते बरोबर म्हणजे ती आपल्या पुढचा विचार करते आणि आपल्याला अडकवायला जात असते. हे सुद्धा विरोधातले पुरावे शोधून काढूच या आणि या वेळेला तिला पकडायचं म्हणजे पकडायचंच आहे. पण आता सुद्धा माझ्या खोलीत जर फोन लपवला असेल तर कारण त्या करूच शकताय. मागच्या वेळेलाही केलं होतं. जानकी म्हणते असं होऊ शकतंय ऐश्वर्या जरा विचार करत असतात की माझ्या रूम मध्ये सुद्धा तिने फोन लपवला असेल. मित्रांनो आता हा भाग तर इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार आहे आपण अगदी थोडक्यात बघूया. सगळ्या खोल्यांची झडती घेऊया. तिने कोणाच्या तरी खोलीत लपवलंच असणार आहे जिथे आपण पोहोचू शकत नाही कारण तितकी ती हुशार आहे शर्वरी. कारण ही शर्वरी गाडीत बसली तरी विचार करत असते. जानकी वहिनी आणि ऐश्वर्या वहिनी ज्या गोष्टींसाठी घरात थांबल्या त्याचा काही उपयोग होणार नाहीये. त्यांच्या हाताला काही लागणारच नाहीये तर काय थांबून फायदा आहे. करा शोध हाताला काहीच लागत नसतं. शर्वरी गाडीत बसून कम्मालीची खुश झालेली असते. कुठे ठेवला असेल आता ऐश्वर्या आणि जानकी विचार करून करून डोकं दुखायला लागलेलं असतं तरी पण प्रश्नाचं उत्तर काय मिळत नाही. ऐश्वर्या म्हणते तसंच असतं. ही शर्वरी इतकी चॅप्टर असते की ती यांच्या हाताला सहजासहजी लागत नाही. तिने 2 खून करून सुद्धा अगदी ती सहज सुटलेली असते. ती ऐश्वर्या आणि जानकीच्या हाताला कशी लागणार. या बिचाऱ्या वेड्यासारखे शोधाशोध करतात पण यांना काहीही सापडलेलं नसतं. तिकडे शर्वरी मात्र खूप खुश झालेली असते आणि यांचा विचार करून आणि शोध घेऊन डोकं बधीर झालेलं असतं. तरी सुद्धा यांना काही एक सापडत नाही. आता ऐश्वर्या आणि जानकी तर विचार करतच थांबतात की ती शर्वरी फोन कुठे ठेवू शकतीये किंवा ती काय डोकं वापरू शकतीये. बघूया मित्रांनो आता शर्वरीने नेमकी फोन कुठे ठेवला असेल आणि जानकी आणि ऐश्वर्या घरी थांबल्या त्याचा काहीच फायदा झालेला नसतो. बघू आता घरी जेव्हा शर्वरी येईल तेव्हा काय आणि कसं समोर सत्य येणार आणि जानकी ऐश्वर्या तिला कसे आणि काय प्रश्न विचारणार. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.